आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। गोप्रतिष्ठेचा उद्देश काय आहे? हा उद्देश गोमाता वाचली पाहिजे, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला पाहिजे आणि संपूर्ण भारताची गोमाता म्हणजे गो हत्या बंद झाली पाहिजे, हे आपल्या जगद्गुरु शंकराचार्यजींचे ध्येय आहे। तर या ठिकाणी याचा ध्वज स्थापन करण्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये खारघर या ठिकाणी नवी मुंबईमध्ये येत आहेत। त्यांच्या हस्ते गोध्वज स्थापना होणार आहे आणि त्यांचाच आज त्यांचा पूर्ण सविस्तरपणे मार्गदर्शन ते करणार आहेत, पत्रकारांच्या माध्यमातून सांगणार आहेत। तर ते त्याला दर्जा का मिळावा यासाठी गाईला राष्ट्रीय माता दर्जा मिळालाच पाहिजे, यासाठी या पत्रकार परिषद आज या ठिकाणी घेत आहोत। आपल्या पंतप्रधानांना, आपले जे आता सध्याचे जे पंतप्रधान आहेत त्यांनाच आपण बोलत आहोत, कारण आमचे जगद्गुरु शंकराचार्यजींनी गो संसद जे उभा केला होता दिल्लीमध्ये, जसं पार्लिमेंट आहे तसं गो संसद निर्माण केलेलं आहे आणि गो विधायक पण ते करणार आहेत। तर त्यामध्ये गो संसद मध्ये त्यांनी प्रस्ताव पण दिलेले आहे मोदी साहेबांना, की त्यांना 3 महिन्याचं इंटिमेशन पण दिलेली आहे, जर तुम्ही हा गाईचा मुद्दा घ्या आणि गाईच्या मुद्द्यावर पूर्णपणे गो हत्या बंद करा आणि हा तुम्ही प्रस्ताव तुमच्या पार्लमेंट मध्ये मांडा। आज जर हा तुम्ही पार्लमेंट मध्ये विषय मांडला आणि कदाचित तुम्हाला जर त्यामध्ये पास नाही केला, लोकांनी तुमचा पाठिंबा काढून घेतला, तर तुमचं सरकार जर पडलं तर आम्ही सगळे साधू संत स्वतः मी असं जगद्गुरु म्हणाले आणि सगळ्यांच्या माध्यमातून परत एकदा त्यांच्या खुर्चीवर आपण त्यांना बसू। आणि जर हा विषय तुम्ही नाही घेतला तर आमचा 7, 8 आणि 9 नोव्हेंबर मध्ये मोठं आंदोलन होईल, जसं करपत्री महाराजांनी केलं होतं 1960 मध्ये, त्याची पुनरावृत्ती होणार आहे। त्यांना दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत आणि म्हणून 33 राज्यांमध्ये त्यांचं भ्रमण आहे। आज आमचे जे त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांचं खरं कौतुक करण्यासारखं, आज 25 राज्य आहे, आता उद्या गुजरातमध्ये असतील, त्यांचं रोज एक राज्य त्यांच्यासाठी पत्रकार परिषद पण होते आणि त्यांचा कार्यक्रम पण करत पुढे चाललेले आहेत। यामध्ये तो प्रस्ताव दिलेला आहे, कारण 1947 ला आपण स्वातंत्र्य झालं असं म्हणतोय, पण तेव्हापासून एकाही पंतप्रधानांनी किंवा एका आमदारांनी किंवा खासदारांनी हा विषय मांडलेला नाही पार्लमेंटमध्ये। त्यासाठी हा विषय घेतला होता आदरणीय अटल बिहारी वाजपेयी, त्यांनी सकाळी पार्लमेंटमध्ये प्रस्ताव टाकला आणि संध्याकाळी परत नेला, कारण त्यांना त्यावेळेला तृणमूल सरकार आणि ममता बॅनर्जी यांनी विरोध दाखवला होता, त्यामुळे प्रस्ताव माघारी घ्यावा लागला आणि त्याच वेळेला आपला काम झालं असतं, पण त्यांनी ते काम झालं नाही। म्हणून आताचे जगद्गुरु शंकराचार्यजी यांच्या माध्यमातून तर आता आम्ही त्यांना असं आश्वासन देतोय, महाराष्ट्रामधून त्यांचा जो कार्यक्रम घेतोय आपण, त्यांचा जो ध्वजाचा कार्यक्रम 16 ऑक्टोबरला आहे, त्यासाठी आमच्या महाराष्ट्रातून जे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, तर त्यांना मावळे किती देणार आहेत आम्ही? आपल्याकडे सांसद म्हणून जे ते 48 आहेत आणि विधायक 288 आहेत, यांच्या मार्फत आपण त्या दिवशी त्यांना आपण देणार आहेत आणि त्यांचा शपथविधी पण त्या ठिकाणी त्या कार्यक्रमात होणार आहे आणि 33 करोड मतदाताचा संकल्प देण्यासाठी आम्ही तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यांना तिथं संकल्प दिला जाईल। म्हणून आम्ही शंकराचार्यजींचा एवढा मोठा कार्यक्रम आहे की त्यांचं हे शंकराचार्य म्हणजे साक्षात शंकरच आहेत, त्यांचं तांडव बघा तुम्ही आज, आणि त्यांनी 3रा डोळा उघडलेला आहे, ते होणार आहे आणि शंकराचार्यजीच्या पाठीमागे आम्ही सगळा महाराष्ट्र उभा राहणार आहे। त्याच्या माध्यमातून पत्रकार परिषदमध्ये घेऊन आम्ही सांगतो आणि माझे जे मला 2 शब्द बोलायचे होते ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत। धन्यवाद। जय गोमाता। यामध्ये नारायण समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां। जय गौमाता, जय राष्ट्रमाता, वंदे गौमातरम। सर्वप्रथम मराठा साम्राज्य के स्थापित करने वाले छत्रपति शिवाजी महाराज की इस पावन भूमि को कोटि कोटि नमन। और महाराष्ट्र की राजधानी मुंबई के इस पत्रकार सभागार में पधारे हुए
आप सभी पत्रकार बंधुओं एवं गौ प्रेमी बंधुओं का उत्तरामना ज्योतिर्मठ की ओर से खूब खूब आभार व्यक्त करते हैं। जैसा कि अभी हमारे आदरणीय नवनाथ जी ने आपको अवगत कराया कि पूज्य शंकराचार्य भगवान एक भारत गौध्वज स्थापना की यात्रा कर रहे हैं। इसकी क्या जरूरत आन पड़ी? सन 1966 में धर्म सम्राट स्वामी श्री करपात्री जी महाराज ने इस आंदोलन की शुरुआत करी थी, जिसमें उनका संकल्प था कि संपूर्ण भारत को गौ हत्या से मुक्त कराना है, क्योंकि आज 78 वर्ष हो गए, लेकिन संपूर्ण सनातनियों के मस्तिष्क पर गौ हत्या का कलंक लगा हुआ है। क्योंकि हम किसी ना किसी को, ऐसे व्यक्ति को चुन करके राजगद्दी पर बैठालते हैं, और जब वह राजगद्दी पर आता है तो वह भी उसी में लिप्त हो जाता है। जब सन 1966 में करपात्री जी महाराज अपनी सभी मांगों को लेकर के सभी गौबंधुओं के साथ में भारत की संसद दिल्ली गए, तो वहां उन लोगों के ऊपर गोलियां चलाई गई, जिसमें निर्मम गौवत्सों की हत्या हुई। और पूज्य शंकराचार्य भगवान का भी यही उद्देश्य है। उसी को ध्यान में रखते हुए पूज्य शंकराचार्य भगवान संपूर्ण भारत की प्रत्येक राज्य की राजधानी में जाकर के एक गौध्वज की स्थापना कर रहे हैं। उनका संकल्प है कि गौ माता को पशु सूची से हटा करके माता की सूची में रखा जाए, क्योंकि हमारे शास्त्रों में, वेदों में कहा गया है, पशवो न गावहा गावो विश्वस्य मातरहा। गाय भारत की ही नहीं अपितु संपूर्ण विश्व की माता है। इस संकल्प को लेकर के पूज्य शंकराचार्य भगवान गौ गंगा कृपाकांक्षी पूज्य गोपाल मणि जी महाराज संपूर्ण भारत की यात्रा कर रहे हैं और गौध्वज की स्थापना कर रहे हैं, जिसमें सभी सनातनियों को जोड़ करके एक सूत्र में बांध करके और गौ माता की इस लड़ाई को लड़ने के लिए एकत्रित कर रहे हैं। आगे यात्रा की जानकारी आपको हमारे अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता